टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना याविषयीचं जे आजचं अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, अपडेट काय असणार आहे आपल्याला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की काल जे आहे सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या आंदोलनाची दखल घेत विद्यार्थी मित्रांच्या बाजूने न्याय देण्याचा एक प्रयत्न केला. म्हणजे तो प्रयत्न असा की 5 महिने जो वाढ आहे ती 5 महिने कार्यकाळ वाढवण्याचं काम त्यांनी केलं. नंतर महत्वाचा विषय असा आहे की 6 महिने आधी आपला प्रशिक्षणाचा कालावधी होता. प्रशिक्षणाच्या कालावधीनंतर आपला मागणी जी होती ती मागणीला दुय्यम स्थान देऊन म्हणजे जो विषय गरजेचा नव्हता तो विषय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. मग यात आपण पूर्व एक इतिहास बघू आपण. ज्या वेळेला विद्यार्थी बेरोजगार आहेत, ज्या वेळेला बेरोजगार असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणतीही प्रशिक्षणाची मागणी या ठिकाणी केलेली नव्हती, तरी पण निवडणुकीच्या तोंडावर शासनाने आपल्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी, स्वतःचा फायदा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आणि हा GR काढण्यात आला की 6 महिने प्रशिक्षणार्थी म्हणून विद्यार्थी काम करेल. मग त्यामध्ये 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये असं त्यांना मानधन दिलं जाईल, विद्यावेतन दिलं जाणार. मग ही योजना जेव्हा मागलेली नाही तरी पण शासनाने सुरू केली. नंतरचा विषय आला की हे जे विद्यार्थी आहेत हे 6 महिने जर विद्यार्थी काम करत असेल, मग 6 महिने विद्यार्थी काम करत असेल, प्रशिक्षण घेत असेल, मग त्यांना सर्टिफिकेट दिले जाईल. सर्टिफिकेट दिल्यानंतर हे विद्यार्थी कुठेतरी ज्या ठिकाणी जागा निघतील त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना काम केलं जाणार किंवा त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. मग विद्यार्थ्यांनी ज्या वेळेला ही मागणी केलेली नव्हती तेव्हा त्यांनी हे दिलं. लाडकी बहिणी योजना मागणी केलेली नव्हती तरी पण लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली. नंतर या ज्या विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना जर आता रोजगार पाहिजे आहे अशी विद्यार्थी जेव्हा मागणी करत होते, कार्यकाळ वाढ ही मागणी नव्हती, रोजगार वाढ ही मागणी होती. कार्यकाळ जर वाढवायचा असेल तर 11 महिने हा आमचा कंत्राटी पद्धतीनं ज्या पद्धतीनं रुजू केलं जातं, कंत्राटी पद्धतीने ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना काम दिलं जाते आणि नंतर ते रिन्युएशन केलं जातं 11 महिन्यानंतर, म्हणजे विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. परंतु या मागणीला जी मागणी केली जाते ती मागणी शासन मात्र पूर्ण करत नाही. परंतु वायफळ ज्या गोष्टी बिनकामाच्या गोष्टी आहेत, ज्याची गरजेची मागणी नसती ती मागणी सुद्धा शासन पूर्ण करत असते. उदाहरणार्थ 5 महिने ही वाढ गरजेची नव्हती आणि 5 महिने कोणत्याच निवेदनामध्ये लिहिलेलं नव्हतं की आमची 5 महिने वाढ करण्यात यावी. कार्यकाळ वाढ म्हणलेला आहे परंतु 11 महिने हा कार्यकाळ असणं गरजेचं आहे असं त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. म्हणजे कंत्राटी याच्यावरती आपल्याला काम करता येईल, म्हणजे विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल. आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, बेरोजगारीचा दर हा महाराष्ट्र आणि भारताचाही वाढत चाललेला आहे. आपली लोकसंख्येच्या दृष्टीने हा जो बेरोजगारीचा दर हा कायमस्वरूपी वाढत आहे, परंतु त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. 2.75 लाख विद्यार्थ्यांना ज्या क्लास 3 पासूनच्या नोकऱ्या आपल्याकडे वॅकंट आहेत, रिक्त आहेत, परंतु शासन मात्र त्याची भरतीही काढत नाही. आणि असे जे विद्यार्थी कंत्राटी पद्धतीवर जर काम कराल तर विद्यार्थ्यांना रोजगार तरी मिळेल, 10,000 असेल की 15,000 असेल, पण रोजगार तरी शासन देत नाही. हा शासन विद्यार्थ्यांवरती अन्याय करत आहे, नाहक त्रास देत आहे. आणि वायफळ ज्या योजना आहेत, बिनकामाच्या योजना सुरू करून मात्र आपलं स्वतःचं कारण ते सांगत असतात की सरकारकडे पैसे नाही, सरकारकडे पैसे नाही, परंतु बिनकामाच्या योजना सरकार मात्र काढत असतात. बिनकामाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सरकार करत असते, स्वतःचं मात्र पेन्शन घेत असते, स्वतःचं मात्र वेतन वाढवत असतात. आमदार खासदार जे असतात ते 288 आमदार असतील, त्यांचा जर वेतनाचा किंवा पगाराचा विषय केला त्यावेळेला मात्र एकमताने हा संपूर्ण ठराव किंवा एकमताने संपूर्ण विधेयक हे पारित केलं जात असतं आणि त्यांचा शासन निर्णय GR सुद्धा निघत असते. परंतु आपले बेरोजगार विद्यार्थी जर त्यांना मागत असेल किंवा रोजगार मागत असेल तर मात्र शासन पैशाचं कारण सांगतं, वित्त आयोगाकडे बोट दाखवतं, वित्त समितीकडे बोट दाखवतं आणि आपल्याकडे पैसे नाही असे म्हणून सांगत असतात. हा भार येत असते, सरकारच्या तिजोरी भार येत असते असं मात्र कारण सांगत असतात. मग बेरोजगाराचं जे नियोजन आहे हे कोण करेल, विद्यार्थ्यांना रोजगार कोण देईल, हे शासनाची जबाबदारी असते, हे राज्याचं कर्तव्य असते, हे देशाचं कर्तव्य असते विद्यार्थ्यांना किंवा प्रशिक्षणार्थी रोजगार देणं. मग या विद्यार्थ्यांना रोजगार कुठे मिळणार आहे हे सुद्धा त्या शासनाने त्या GR मध्ये नमूद केलेलं नाही. कोणत्या ठिकाणी प्राधान्य देणार आहे हे सुद्धा नमूद केलेलं नाही. ज्या वेळेला शासकीय पदांच्या जाहिराती येतील त्या जाहिरातीमध्ये कोणत्या ठिकाणी आम्ही त्यांना रुजू करून घेऊ किंवा कोणत्या ठिकाणी त्यांना 5% किंवा 10% आरक्षण देऊ ज्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट असणार आहे असं सुद्धा अजूनही उल्लेख केला नाही, परंतु योजना सुरू करून टाकली. मग विद्यार्थ्यांची ही जी मागणी आहे ही मागणी रास्त मागणी आहे. विद्यार्थ्यांची मागणी तेच आहे जे विद्यार्थी आजही आंदोलनासाठी 10 तारखेला आंदोलनाचा त्यांनी त्या ठिकाणी जे पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे, त्या संपूर्ण प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पुन्हा मी सांगतोय की आपल्या स्वतःची रोजगाराची मागणी करण्यासाठी हरिभाऊ राठोड जे चाकवणकर आहेत त्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये
नेतृत्वामध्ये आझाद मैदानावरती जो मोर्चा चाललेला आहे, जो मोर्चा आताही बेमुदत आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थींनी 10 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. कारण हा प्रश्न कोणत्याही एका मंत्र्याचा नाही, कोणत्याही एका नेत्याचा नाही किंवा कोणत्याही एका आमदाराचा नाही, तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपला आहे. आपल्यावर अन्याय होत आहे, शासन आपल्यावर अन्याय करत आहे. त्याला न्याय मागण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे. तरच आपला पुन्हा जसा शासनाने आता हा निर्णय काढलेला आहे, 6 महिने 5 महिने वाढवलेले आहे, तसंच आपल्याला हा 11 महिन्याचा कंत्राटीचा GR आपला असणं गरजेचं आहे. या सर्व विद्यार्थ्यांना नोकरी म्हणजेच रोजगार मिळणं गरजेचं आहे. म्हणजे ती रोजगार जो आहे तो नियमित नाही, परमनंट नाही, तर 11 महिन्याच्या कंत्राटीचा GR असणं गरजेचं आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल आणि त्यांच्या जे काही पोटपाण्याचा प्रश्न आहे तो मार्गी लागेल. आणि जे नवीन विद्यार्थी आहे त्या नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळेल. कारण शासनाने यामध्ये बदल करण्याचा ठरवलेला आहे. कारण यामध्ये खाजगी आस्थापना सुद्धा टाकणार आहेत. त्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांची नोंदणी सुद्धा सुरू होईल. त्या सर्व नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी काम करायला मिळणार आहे आणि प्रशिक्षण सुद्धा त्यांना मिळणार आहे. महत्वाचा विषय असा आहे की विद्यार्थी मित्रांनो, जे मागितलं होतं ते मिळालं नाही, जे मागणी होती तेही मागणी पूर्ण करण्यात आली नाही, परंतु जे मागितलं नाही ते मिळालं. कारण या शासनाचा आपल्याला निषेध करावा लागेल. कारण आपण रोजगार मागत आहोत, आपल्याला रोजगार मिळत नाही, परंतु कार्यकाळ वाढवून मिळालेला आहे. मग कार्यकाळ वाढवल्यानंतर पुढच्या 5 महिन्यानंतर पुन्हा प्रशिक्षणार्थीची व्यवस्था तीच होणार आहे. पुन्हा आपले प्रशिक्षणार्थी जे असणार आहे हे आधी सुशिक्षित बेरोजगार होते, नंतर हे 11 महिन्यानंतर म्हणजे ह्या 5 महिन्यानंतर प्रशिक्षित बेरोजगार होणार आहे. हे सुद्धा एक मत लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. कारण ही वेळ सर्वांवर तुमच्यावर येणार आहे. कारण काही असे विद्यार्थी आहेत ज्यांचं 35 वर्ष याच महिन्यामध्ये कंप्लीट होत आहे आणि त्यांचं प्रशिक्षणार्थीचे 5 महिन्याचा कालावधी संपणार आहे, 6 महिने संपणार आहे. मग पुढच्या त्या 5 महिन्यात त्याचं काय, असे खूप सारे प्रश्न आपल्या समोर उपस्थित आहे आणि त्या विद्यार्थ्यांसमोर सुद्धा उपस्थित आहे. कारण ते विद्यार्थी जेव्हा कमेंटमध्ये टाकतात, कमेंटमध्ये उत्तर देतात किंवा कमेंट घेतात, तेव्हा आपण काहीच उत्तर देऊ शकत नाही. कारण शासनाने अजून त्या जे काही GR किंवा आदेश निघणार आहे त्या आदेशामध्ये काय नमूद करतायत, काय नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी लिहिलेलं नाही. कारण आता जे 5 महिने वाढ आहे त्यासाठी कोण लायबल असणार आहे, 35 वर्ष पूर्ण जर होत असेल या महिन्यामध्ये तर त्यांचं काय, ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याकरिताच हा आपण अपडेट बघत आहोत. आणि पुन्हा एकदा सांगतोय की 10 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत आपण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून आपण मुंबईला कसे पोहोचू यासाठी आझाद मैदानावर गरजेचं आहे. कारण आपल्याला 11 महिने कंत्राटी रोजगार असणं गरजेचं आहे. नियमित नको, परमनंट नको, परंतु 11 महिन्याचा कंत्राटी रोजगार मिळणं हे मात्र आवश्यक आहे. हा शासन आदेश निघणं गरजेचं आहे. कारण हा जो आदेश काढलेला आहे 5 महिन्याचा, हा कोणीही मागणी केलेली नव्हती, पण याचा आपण सर्वजण निषेध करतो. आणि जरी आनंदाची बातमी जरी असली तरी पण याचा आपण निषेध करतो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या या अपडेट करिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.